आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदक्रमातून कळस काढून प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्ष भाषणाचा मी आदरणीय झंके सर यांना आजच्या अध्यक्षीय भाषण आणि मुलाचं मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो. आदरणीय झंके सर. या देशाला जगाला शांतीचा संदेश देणारे महात्मा आंबेडकर आपलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजेश्वरी महात्मा सावित्री महात्मा या सर्व महापुरुषांना माझं देवावंदन. आज स्टार भारत एक्सप्रेस चा आपला द्वितीय वर्धापन दिन. ह्या वर्धापना दिनासाठी व्यासपीठावरती विराजमान असलेले आपले देशमुख साहेब, तायडे साहेब, त्याचप्रमाणे संपादक मंडळाचे अध्यक्ष सुरेश सर, स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचे अडीअडचणीला पोलीस प्रशासकीय कामकाजाला माझे आते भाऊ ॲडव्होकेट तसे नियोजन करणारे, कार्यक्रमाला अहोरात्र मेहनत घेणारे, लोकांना एकत्रित आणणारे आमचे लाडकी भोपाळ. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले राजू गोंडे, नंदा विद्यार्थी, उषा मॅडम, आमचे नवीन पत्रकार, यांचे सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो व माझ्या अध्यक्ष भाषणाला जास्त वेळ नाही घेणार नाही, जास्त वेळ नाही. सुरुवात करतो. पत्रकारिता मुळात नेमकं काय? पत्रकारिता करत असताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आपण समोर जाणारे ग्रामीण भागातील पत्रकार, तुलनतोप म्हणून काम करणारे ग्रामीण भागातील पत्रकार, आपली लेखणी न थांबवणारे ते होते. सत्य परेशान होता है, पराजित नहीं होता है. सूर्याचे किरण याला पृथ्वीवरती वेळ लागतो, तसं पत्रकारालाही चमकायला वेळ लागते, पण सत्यता असतो पाहिजे. आणि सत्यता मांडणारे पत्रकार आज रोजी मीडियामध्ये ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं होते, मीडिया आपण तर नाही, याचा मला अभिमान आहे. बरोबर ना देशमुख सर? आपण नाही त्यातले, कारण आपली एका सेकंदामध्ये बातमी लागते. एक टीक केली म्हणजे आपली मोठी मोठी बातमी सरळ सर्वांपर्यंत व्हायरल होते. ज्याच्यासाठी आपल्याला 24 आवर्स वेट करावा लागतो, तसं आपल्या स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस या पत्रकारितेमध्ये वेट आणि वॉच करावा लागतो. इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हटलं म्हणजे कारण फास्ट काम असते, शब्दांची चुका नसते आणि प्रूफ रिडिंग फार महत्त्वाची असते. आपण या कार्यक्रमाला येत असताना 11 वाजून 30 मिनिटाला सकाळच्या टायमाला माझ्यासोबत असणारे माझे सहसंपादक रणदेव पवार, याची माहिती मी फक्त यावर साहेब यांना दिली. समजले आणि माझ्यासोबत असणारे माझे सल्लागार यांना मी येत असताना त्या संदर्भात चर्चा केली. रणदेव पवार यांना नुकताच 18 वाजता
थोडे विचार थोडा चर्चा आलेला होता. काम करणाऱ्या माणसाकडनं चूक झालीच पाहिजे, मी हे अपेक्षित करतो. त्याचं काम करणार नाही, होणारच नाही ना. पोलीस स्टेशन काय आहे? ताकीद देणार. पोलीस स्टेशन काय? पत्रकारांना आतमध्ये टाकणार. कायद्याचा अभ्यास आपल्याला आहे. वकील साहेबांनी सांगितलं पत्रकारितेचा आणि वकिलांचा संबंध नाही आहे, पण त्यांना ते स्पष्टपणे मांडत नाही. त्यांना तुम्ही एकांतात भेटा, कारण त्यांना वेळेचं महत्व माहिती आहे. आपल्याला हे वेळेचं महत्व माहिती आहे. त्यांना एकांतात भेटा तुम्ही. पत्रकारिता काय असते आणि माहिती जनमाहिती अधिकार काय असतो, कुठल्या अधिकाऱ्याला कशा पद्धतीने भेटीत धरायचं असते आणि आपली पत्रिका कशा पद्धतीनं आणि कार्यक्रम कसा हिट लावायचा असतो, याचा सर्वात जवळचा अभ्यास आहे. जुने दिग्गज पत्रकार जे असतात, नवीन पत्रकारांना पाय देत नाही. आपला स्टार भारत नवी एक्सप्रेस आहे, दुनियामध्ये टिकून आहे. लयच पोर्टल आले, देशमुख साहेब सर्व आले आणि गेले, हे तसं नाही. हे मुळापासून आहे, पुढे पण झुकणार नाही. शेवटला तसंच राहील. मी तुम्हाला येणाऱ्या 20 वर्षानंतर सुद्धा तुम्ही आमच्या सोबत असले पाहिजेत तायडे साहेब. मला अपेक्षा आहे, अपेक्षा तुमच्याकडनं पण आहे. तुम्ही आमच्या सर्व पत्रकारांना इथं आमच्या एका साहेबांना खूप सहकार्य केलं. एक संपादक म्हणून मी तुमचे खूप खूप आभार मानतो, कारण तुमच्यासारख्या वरिष्ठ पत्रकारांचा जोपर्यंत आमच्या स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसच्या प्रतिनिधीला सहकार्य होत नाही, तोपर्यंत असे कार्यक्रम सक्सेस होतो. खरं तर सांगायचं झालं, अगर तुम कलम के बादशाह अगर बन जाओ लिखते लिखते, अगर तुम कलम के बादशाह अगर बन जाओ लिखते लिखते, हर एक गरीब इंसान को न्याय देने की बैठे. तुम्हाला कुठेच पत्रकारितेसाठी तुम्हाला कुठल्याच भागामध्ये जायची गरज नाही. तुम्ही बसल्या बसल्या तुमच्या विचारांनी सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळवून देऊ शकता. एवढी ताकद तुमच्या पत्रकारितेमध्ये आहे आणि तुम्ही ती केली पाहिजे. माणसाला, विचाराला, समाजाला आपण न्याय मिळवून देतो. एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होत आहे म्हणून त्याला आपण सोडून द्यायचं नसतो. त्याच्यावरती अन्याय का झालेला आहे, त्या अन्यायाची वाचा फोडण्याचं काम बरोबर त्याच्यावरती अन्याय होतोय का आणि अन्याय का होत आहे, अन्याय होण्याची कारणं काय आहे, हे पत्रकारांना माहिती असतात. पण सत्य पराजित नाही होत आहे ना. असं वेळ लागतो येण्यासाठी. 400 पाच हुआ नाही ना. सत्य लोकांनी सर्व भारतातील जनतेने आजची सरकार आहे ती सरकार कोणीच काढली. एकच सरकार बाकी नाही, सर्वांची सरकार पाहिजे. विविध पक्षांची एकत्रित सरकार पाहिजे, म्हणजे बॅलन्सिंग राहते. हा जर सुरू केला तुम्ही पंतप्रधान म्हणा. आता बातम्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे स्कूल पाहायला भेटतात, मला पंतप्रधान बनवा. वास्तविक पाहता तो एक खेळ आहे, तो एक खेळ आहे. हे राजकारणातील आहे. मोडीच काढणं आहे. यांची जी हुकूमत आहे, यांची जी एकाच मार्गाने चालणारी सरकार आहे. हिटलरचं राज्य राहिलं नाही हो, त्यांचं काय राहणार. हिटलर ते 10 वर्ष टिकलं होतं. हिटलरचं युद्ध प्रणाली फार छान होती, पण युद्ध प्रणाली फार छान होती, एकत्रित होती. 10 वर्ष राज्य राहिलं त्यांचं, पण तेही का आणि केव्हा संपुष्टात आलं आणि कुठल्या कारणाने आलं. ज्यावेळेस त्या बंदुकीच्या गोळीला, ज्यावेळेस बंदुका होत्या त्या बंदुकीला जे मोठून खूप लावली जात होती ना, ती चांगली वापरली गेली. ते कशाची होती चांगली तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पत्रकार म्हणून मी तेही तुम्हाला सांगतो की ती डुकराची चांगली वापरली गेली होती त्या ठिकाणी, म्हणून ती काढून टाकली आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांना ते मान्य
हे कुठे टिकणार आहे? त्यांचे अटल बिहारी वाजपेयी यांचा एक मोठा नारा होता. त्यांचं म्हणणं असं होतं की मेरा पुराना कार्यकर्ता इतना नहीं चाहिए और बिखरना भी नहीं चाहिए. अरे नए आएंगे आणि लेकिन पुराने को छोड़ना नहीं चाहिए. पुढे वाटायचे त्याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही, भाष्य करायचं नाही, म्हणून गेल्याशिवाय राहणार पत्रकाराचे मुळात बोलावं लागतं. आणि आज ह्या कार्यक्रमासाठी माझे सर्व प्रतिनिधी आले जमले, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. व माझे जे अध्यक्ष भाषण होते, मी इथं माझ्या अध्यक्ष भाषणाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. तरुण करता नेटवर्क आमच्यासोबत असल्यानंतर आम्हाला गायण्यास भर येतो. जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्या पदरात आहे असं नाही, जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्या पदरात आहे असं नाही, पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाही असं आपल्या अध्यक्षांनी सांगितलं आपल्याला.